शिवसेनेचे नेते आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी संवाद साधला. ते नेमकं काय म्हणतात आपण ते देखील पाहूया. खासदार श्रीकांत शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत. खासदार साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत आणि तुमची देखील हॅट्रिक झालेली आहे. मात्र मंत्रिमंडळात तुम्हाला यावेळेस कुठं पद मिळालेलं नाही, त्याच्याबद्दल काहीशी नाराजगी आहे? बघा, मंत्रिमंडळामध्ये पद न मिळाल्यामुळे तुमचा प्रश्न जो आहे हा चुकतोय. मंत्रिमंडळामध्ये जे आहे स्वतःहून मी शिंदे साहेबांना सांगितलं की बाबा मला जे आहे ह्यावेळेस पक्षाचं काम जे करायचं आहे. इलेक्शन्स जे आहेत विधानसभेचे लगेचच 4 महिन्यानंतर आहेत आणि मला वाटतं आता तिसरी वेळ मी खासदार झालेलो आहे. या तिसरी वेळेमध्ये सहज जे आहे मंत्री होता आला असतं मेरिटनुसार, पण मला वाटतं पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि आमचे नेते जे आहेत मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे देखील आज मुख्यमंत्री जरी असले तरी स्वतःला एक कार्यकर्ता म्हणून समजतात आणि कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी जे आहे हे नेहमी काम करत असतात. कार्यकर्ता कसा मोठा होईल, जे बाळासाहेब करायचे की कार्यकर्त्यांना मोठं करायचे, कार्यकर्ता मोठा झाला की पक्ष आपोआप मोठा होतो, तसंच जे आहे हे शिंदे साहेब जे आहे कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम जे आहे हे करतायत. म्हणून आज आमच्यामधील ज्येष्ठ नेत्याला जे आहे प्रतापरावांना संधी जी आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची दिली. चांगलं काम त्यांच्याकडून अपेक्षित जे आहे पक्षाला आहे आणि मला जे आहे हे पक्ष बांधणी करण्यासाठी पक्षामध्ये काम करण्यासाठी मजा येते, आवड आहे. जेणेकरून तळागाळापर्यंत पक्ष कसा पोचेल त्याच्यावरती जास्तीत जास्त जे आहे हे आमचा कॉन्सन्ट्रेशन असेल, जेणेकरून येणाऱ्या विधानसभेमध्ये चांगलं परफॉर्मन्स जे आहे हे होईल. कालपर्यंत जर आपण बघितलं तर पक्षातील कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्यांची इच्छा होती की श्रीकांत शिंदेंनी मंत्रिपद घ्यावं आणि तुम्ही चांगलं कदाचित लोकांचे जे प्रश्न आहेत ते मांडू शकला असता. आणखीन तुम्हाला असं वाटत नाही का? बघा, मला वाटतं आज मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होण्यापेक्षा पक्ष बांधणी अजून केली. पक्ष राहिला तर पुढे भविष्यामध्ये अजून संध्या येतील. संधी काय आज काय शेवटची संधी आहे का? भरपूर संधी येतील. माझं वय माझ्या बाजूने आहे. पुढे जे आहे हे संधी येत राहतील, तेव्हा ती संधी नक्कीच आपण घेऊ. पण आता पक्षाला कशाची गरज आहे हे देखील ओळखणं आपलं गरजेचं आहे आणि म्हणूनच आज शिंदे साहेबांनी देखील हा जो निर्णय घेतला की कार्यकर्त्याला, मला वाटतं मी देखील एका सभेमध्ये कोल्हापूरच्या आपल्याला आठवत असेल की राजा का बेटा राजा नाही बनेगा, जो काबिल होगा वही राजा बनेगा. याचा अर्थ असा आहे की काबिल नाही मी, पण काबिल नाही का 3 वेळा खासदार झालो. पहिल्यांदा खासदार झालो, ठीक आहे, मला संधी मिळाली तेव्हा माझा काही संबंध नव्हता. दुसऱ्यांदा झालो खासदार, तिसऱ्यांदा झालो खासदार. 10 वर्ष खूप कष्ट केले, मेहनत केली मतदारसंघामध्ये आणि लोकांनी तिसरी वेळ देखील भरभरून प्रेम दिलं. अशा ह्या परिस्थितीमध्ये देखील 2 लाखापेक्षा जास्त मतांनी मी निवडून आलो. पण पुत्रमोहाला जे आहे हे शिंदेसाहेब जे आहे ते बळी पडले नाही. मी देखील जे आहे हे शिंदेसाहेबांना सांगितलं आपल्या पक्षामध्ये जे आहे एका कार्यकर्त्याला ज्याला मेरिट असेल तुम्ही तो निर्णय घ्या, मेरिटनुसार जो आहे तो निर्णय घ्या. आज मेरिटनुसार निर्णय घेतला शिंदेसाहेबांनी आणि एका कार्यकर्त्याला जे आहे संधी दिली. मला वाटतं हा एक मेसेज जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे एका कार्यकर्त्यासाठी. जो कार्यकर्ता दिवसरात्र झटत असतो पक्ष बांधणी करण्यासाठी, त्याला देखील स्वप्न असतात की कधीतरी जे आहे मी देखील सर्वोच्च पदावरती जाऊन पोचेन. पण त्याचे स्वप्न जे जर आपण मोडले तर मला वाटतं 2 वर्ष अगोदर जी गोष्ट घडली, ज्या परिस्थिती निर्माण झाल्या, त्या परिस्थिती जे आहे परत त्याचं रिपिटेशन जे आहे ते होता कामा नाही. आणि मला वाटतं अगोदरच्या पक्षामध्ये आपण पाहिलं असेल की काही लोकांना जे आहे हे आमदार करण्यासाठी 2-2 आमदारांना घरी बसवलं, नंतर त्याच आमदाराला जे आहे परत कॅबिनेट मिनिस्टर बनवण्यासाठी जे आहे कॅबिनेट मिनिस्टर म्हणून पण बनवलं. आणि मला वाटतं आणि 4-4 पोर्टफोलिओ जे आहेत, म्हणजे विदाऊट एक्सपिरियन्स 4-4 पोर्टफोलिओ देण्याचं काम जे आहे, एक रेकॉर्ड जो आहे हा गेल्या सरकारमध्ये केला होता. तर मला वाटतं याच्यातून खूप काही शिकण्यासारखं होतं, ते आम्ही शिकलो. कार्यकर्त्यांना संधी देतोय, कार्यकर्त्यांना बळ देतो, जेणेकरून पक्ष जो आहे हा अजून मजबूत होईल, पक्ष जो आहे हा पुढे जाईल आणि कार्यकर्त्यांच्या बळावरतीच तर पक्ष आहे हा. आज शिंदेसाहेब एका कार्यकर्त्याच्या रूपाने जे आहे ते त्यांची कारकीर्द सुरू केली, शाखा प्रमुखापासून आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले.
शिंदेसाहेब, मला असं देखील विचारायचं आहे, जेव्हा तुमचे 7 खासदार निवडून येतात तेव्हा म्हणजे अर्थातच अपेक्षा अशी होती की 2 मंत्रिपद मिळावेत, कारण अजित पवारांचे एकच खासदार निवडून आलेले आहेत आणि त्यांना एक मंत्रिपद त्या ठिकाणी दिलं जात आहे आणि दुसरीकडे आपले 7 असताना देखील आपल्याला एकच दिलं जात आहे. मला वाटतं आम्ही कुठेच इथे नेगोशिएशन करून या सरकारमध्ये सामील नाही झालो. कुठे बाबा आम्हाला एवढे पोर्टफोलिओ पाहिजे, एवढे मंत्रिपद पाहिजे, हेच पोर्टफोलिओ पाहिजे, हे या सगळ्या नेगोशिएशन केलीच नाही. बिनशर्त पाठिंबा जो आहे हा एनडीएला, कारण की एका आयडिओलॉजीने जे आहे ते आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि शिंदे साहेबांनी बिनशर्त पाठिंबा जो आहे हा मोदीजींना दिलेला आहे, त्यांच्यावरती निर्णय जो आहे सोडलेला आहे. आणि मला वाटतं आज जे कुठलं मंत्रिपद मिळेल, जे काय मिळेल, त्या संधीचं जे आहे हे आमचे जे कोणी मंत्री होतील ते नक्कीच तिथे सोनं करतील, चांगलं काम त्या ठिकाणी करतील. आणि मला वाटतं हा एकत्र एका आयडिओलॉजीने आम्ही एकत्र आलो, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी. आणि खूप आनंद आहे की मोदीजी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. स्वतंत्र भारतामध्ये जे आहे ते पहिले प्रधानमंत्री आहेत की जे तिसऱ्यांदा कन्झिक्युटिव्हली प्रधानमंत्री पदावरती जाऊन विराजमान होणार आहेत आणि या देशाचं नेतृत्व करणार आहेत. तर आम्हासारख्या तरुणांना देखील खूप आनंददायक एक आदर्श आहे की 10 वर्ष ज्या प्रकारे मोदीजींनी काम केलं, कितीही फॉल्स नरेटिव्ह सेटअप केला, कितीही फॉल्स प्रोपगेंडा केला, सीट्स कमी झाल्या, पण प्रधानमंत्री जे आहे हे मोदीजीच झाले. कारण की जे काम लोकांच्या मनामधला जो विश्वास आहे मोदीजींबद्दल तो अजून अतूट झालेला आहे. म्हणजे अर्थातच आपण समाधानी आहात या सगळ्या, आणि जिद्द असेल त्याच ताकदीने पुन्हा एकदा पक्ष बांधायची किंवा काम करायची. अरे म्हणजे तिथे कुठलं म्हणजे आता ठरवूनच दिलेलं आहे. ज्यांना कोणी आम्ही शिंदे साहेबांनी जे मंत्रिपद दिलं, इथे कुठे नाराजी नाही, इथे कुठे बाबा मला पाहिजे होतं, जर मला पाहिजे होतं तर सहज मिळालं असतं. बरोबर, मी तर पहिल्यांदा खासदार नाही, तिसऱ्यांदा खासदार आहे. पण मला वाटतं कार्यकर्त्याला जर बळ दिलं तर पक्ष मजबूत होतो. आणि मला वाटतं कार्यकर्ता अजून जोशने जो आहे तो काम करतो. येणाऱ्या विधानसभेमध्ये चांगलं आम्हाला रिझल्ट्स आणायचे आहेत, चांगले जागा ज्या आहेत ते निवडून आणायचे आहेत. आणि मला वाटतं त्याच्यासाठी जे आहे माझी गरज पक्षाला जास्त आहे आणि म्हणून तळागाळापर्यंत जाऊन गावोगावी जाऊन जे आहे हे पक्ष संघटना बांधण्याचं काम करणार. जर आपण बघितलं तर या ठिकाणी शिंदे साहेब जे खासदार आहेत तिसऱ्यांदा झालेले आहेत, हॅट्रिक झालेली आहे. मात्र स्वतः मंत्रिपद या ठिकाणी त्यांनी घेतलेलं नाही, तर त्यांच्या एका सहकार्याला जे चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे. आणि स्वतः पक्षाच्या बांधणीसाठी पक्ष कशा पद्धतीने वाढेल यासाठी ते पूर्ण प्रयत्न करतील आणि येत्या निवडणुकामध्ये आणखीन कशा पद्धतीने चांगले रिझल्ट्स येतील याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.